नेक्स्ट क्वेश्चन हा आहे अल्फा कण, बीटा कण, क्ष किरण, गॅमा रेज. बेसिकली आधी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आपण पाहत असतो, त्यानंतर हे बेसिक पार्टिकल्स आणि कणांबद्दल माहिती घेत असतो. ओके, आता अल्फा कण हा हिलियम अणूशी संबंधित असतो. बीटा कण हा जो आहे हा इलेक्ट्रॉनशी संबंधित असतो. किरणोत्साराचे एकक हे काय आहे? क्युरी आहे. आणि गॅमा किरण हे उच्च ऊर्जेचं फोटॉन आहे. सर्व माहिती तुम्हाला दिली आहे. पहा पेज नंबर 479. पहिलं हे पहा, गॅमा डीके यामध्ये सांगितलंय गॅमा किरणांची ऊर्जा ही क्ष किरणांच्या तुलनेत अधिक असते. क्युरी किरणोत्सर्गाचे एकक पहा, क्युरी हे एकक देखील वापरलं जातं. राईट, एककाचा प्रमाण सुद्धा दिलाय तुम्हाला इथं. त्यानंतर हे पहा, अल्फा किरण, बीटा किरण आणि गॅमा किरण यांच्यामधील फरक दिलेला आहे. मग यामध्ये अल्फा किरणामध्ये पहा तुम्हाला हिलियम अणूचं वापर झालंय हे दिसेल. न्यूक्लिअर सिम्बॉल पहा इथं, हिलियम. राईट, त्यानंतर हे बीटा किरण, इलेक्ट्रॉन, आणि हे इथे गॅमा किरण. राईट, असे अल्फा, बीटा, गॅमा या तिन्ही रेसचं डिफरन्सिएशन, त्यांची कॅपॅसिटी, त्यांचं चार्ज, त्यांची स्पीड, या सर्व बेसिसवरती डिफरन्सिएशन झालेलं आहे. ओके.